प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. हा आपल्याला एकता आणि बंधुभाव शिकवतो. ते देशासाठी लढले आणि हुतात्मे झाले. सोडले वरदान त्यांनी नक्की सांगतात. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. Wish you all a very happy Republic Day. Today is 26 January and we are celebrating 77th Republic Day of our country. We celebrate this day with great joy and happiness. On this day, the Constitution of India came into force in 1950. Our Constitution was written by Dr. Babasaheb Ambedkar. We should always respect our Constitution. We celebrate this day with great joy and happiness. I love my country very much. East or West, India is the best. Jai Hind, Bharat. Thank you. कि क्या हमारी कहानी है, नाफूज जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी हैं. हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी हैं. आप सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम इकरा अर्शद शेख है. आज 26 जनवरी हमारे देश का गणतंत्र दिवस. सबसे पहले मैं आप सभी को 77वें गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ. गणतंत्र दिवस ये हमारा राष्ट्रीय पर्व है. 26 जनवरी 1950 को हमारे देश का संविधान लागू हुआ. संविधान हमारे भारत का सर्वोच्च कानून है. डॉक्टर भीमराव अम्बेडकर को भारतीय का जनक कहा जाता है. हमें अपने संविधान का सम्मान करना चाहिए. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ज्यामुळे तुझी शान आहे देशाला मी तिरंग्याला. ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा नेहमी राहू दे उंच. जोपर्यंत तुझा जीव आहे, जोपर्यंत तुझा जीव आहे. अध्यक्ष भाषे पंचवर्ज वर्ग वेथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सौरश बाबाजी आगरे. मी इयत्ता चौथी बहुमत शिकत आहे. आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनी भाषण सांगत आहे. ते तुम्ही शांतचित्त ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आपल्या देशासाठी जीवाची बाजी लावणारे थोर पुरुषांना प्रथम करता आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिनी एकत्र जमलो आहोत. 26 जानेवारी 1948 रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार केली. खरंच आजचा दिवस थोडासा दिवस म्हणावा लागेल. म्हणून म्हणतो की चला करूया संविधानाचा आदरास, चला करूया संविधानाचा आदरास. ज्याने दिला आपल्या जगण्या शिकण्याचा अधिकार, ज्याने दिला आपल्या जगण्या शिकण्याचा अधिकार. संविधान आहे म्हणून आज वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र सुख समाधानाने राहत आहेत. संविधान हे केवळ पुस्तकाच नाही तर ते एक समाजाचे वचन आहे. न्यायाचे शस्त्र आणि स्वातंत्र्याचा श्वास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान स्पष्टपणे सांगते की भारतामध्ये कोणी राजा नाही, कोणी प्रजा नाही. इथे प्रत्येक नागरिक समान आहे. आज आपण तिरंग्याकडे अभिमानाने पाहतो. पण त्या तिरंग्याच्या प्रत्येक रंगामागे हजारो तत्वांचे बलिदान दडलेले आहेत. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि असंख्य अज्ञात वीरांनी आपल्यासाठी स्वातंत्र्य मिळवले. पण आज असा प्रश्न आहे की आपण त्या बलिदानाचे बोल राखतो का? लोकशाही म्हणजे फक्त मतदानच नाही तर ती एक जबाबदारी आहे. रस्त्यावर नियम पाळणे, महिलांचा सन्मान करणे, गरीब, दुर्बल आणि वंचितांना न्याय मिळवून देणे हीच खरी देशसेवा आहे. आजचा भारत सर्वांच्या हातात आहे. चला तर मग या पवित्र क्षणी शपथ घेऊया की आपण जाती, धर्म, भाषा विसरून फक्त भारतीय म्हणून जगू. भ्रष्टाचार, अन्याय व अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठतो. शेवटी मी वंदन करून मातृभूमीला इतकंच म्हणेन की संविधान आहे श्वास आमचा, लोकशाही आमचा प्राण आहे. संविधान आहे श्वास आमचा, लोकशाही आमचा प्राण आहे. भारतीय आहे ओळख आमची, तिरंगा आमची शान आहे. भारतीय आहे ओळख आमची, तिरंगा आमची शान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की. नमस्कार. 20 आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत. वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना माझे नाव सुदर्शन लागते. मी मोठा शिशु गावामध्ये आहे. मी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत
जानेवारी आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आता एवढंच सांगून जाईल उत्सव दिवसांचा आभार याद धरला. नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी माझा भारत देश घडवला. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला, पण त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात करून घेतले. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे व लिखित संविधान आहे. संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार व हक्क दिलेले आहेत. म्हणून आपण आपल्या संविधानाचा आदर करायला हवा. आपण आपले कर्तव्याचे पालन करायला हवे. प्रजासत्ताक म्हणजे लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य. या दिवशी आपल्याला समता, एकता व बंधुत्वाची शिकवण मिळते. हा दिवस प्रत्येक देशभक्तासाठी काहीतरी चांगलं करण्याचा एक प्रेरणादायी दिवस असतो. शेवटी मी एवढंच बोलेन, अनेकांनी सर्वस्वाचा त्याग केला दिले देशासाठी बलिदान. वंदन करूया तयाची आज भारत मातेचे गुणगान. वंदन करूया आज गुरुला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवन. आज 26 जानेवारी, आज आपला प्रजासत्ताक दिन आहे. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान लागू झाले. आपण आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे. आपले संविधान हाच भारताचा सर्वोच्च कायदा आहे. मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे. मला माझ्या देशाला खूप अभिमान आहे. एवढे म्हणून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. माझे मित्र मी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी 4 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान स्वीकारले. संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे संविधान आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि न्याय या मूल्यांची शिकवण देते. संविधानाने आपल्या भारतात लोकशाही शासन आले. प्रजासत्ताक म्हणजे फक्त हक्क नाही तर कर्तव्याची जाणीव आहे. आजच्या दिवशी आपण एवढेच ठरवूया की आपण उद्याचे चांगले सुजाण नागरिक बनून आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक योगदान देऊ. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. मेरा नाम अनुश्री है. आज 26 जनवरी है. सबसे पहले मैं आप सभी को गणतंत्र दिवस की शुभकामनाएं देती हूँ. आज हम 77वां गणतंत्र दिवस मना रहे हैं. गणतंत्र दिवस हमारे देश का एक राष्ट्रीय त्योहार है. 26 जनवरी 1950 को हमारे देश का संविधान लागू हुआ है. भारत का संविधान भारत का एक राष्ट्रीय कानून है. जय हिंद, जय भारत. Today is 26 January. Today is our Republic Day. I wish all a very happy Republic Day. Republic Day as national festival. On 26 January 1950, our Constitution come into force. We should respect our Constitution. I love my country very much. I am proud to be an Indian. East or West, India is the best. Jai Hind, Jai Bharat.